9 फेब्रुवारी रोजी शहादा येथे पोलिसांच्या विरोधात आदिवासी समाजाचा उलगुलान महाआक्रोश मोर्चा। पोलिसांच्या दिवसेंदिवस आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आदिवासी लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात आदिवासी गरीब लोकांच्या रस्त्यावर गाडी अडवून लुटमार करणाऱ्या त्रास देणाऱ्या पोलिसांविरोधात पोलीस हे जनतेचे रक्षक नसून भक्षक झाले। पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी शहादापर्यंत आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे उलगुलान महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले आहे। दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 ते 9:30 वाजता दरम्यान सुशीलकुमार पावरा यांच्या राहत्या घरातून प्रभू दत्तूनगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे कोणतेही कारण समन्स वॉरंट न देता श्री प्रवीण सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री युवराज पाटील, श्री घनश्याम सूर्यवंशी, श्री दीपक चौधरी व इतर पोलीस यांनी तोंडाला रुमाल मास्क बांधून विना पोलीस वर्दीत घुसून हातातील सॅमसंग कंपनीचा 9665006463 हा नंबर चालू असलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत धक्काबुक्की करून अवैधरित्या अटक करून पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलीस कस्टडी टाकले। दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सुशील कुमार पावरा यांच्या राहत्या घरात अचानकपणे पोलिसांनी विनावर्दीत घुसून पोलिसातील घरातील सॅमसंग A70 नावाचा 30,000 रुपये किंमतीचा मोबाईल, HP चा गॅस सिलेंडर, घरातील 5,000, 15 रुपये रोख रक्कम व सुटकेस मधील काही महत्त्वाची कागदपत्रे, प्लेजर, गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरी करून रात्री दरोडा टाकल्याबद्दल संबंधित पोलिसांवर दरोड्याचा चोरी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा। समाजसेवक तथा बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी, अमानुषपणे मारहाण, जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवेठार मारण्याचा प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, पोलीस पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा। वादग्रस्त पोलीस कस्टडीत मारहाण प्रकरणात आरोपित पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा। सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्री दत्ता पवार यांनी पाठवलेली जिल्हा हद्दपार नोटीस रद्द करून मागे घ्या। पिंपरडे येथील कृष्णा वाघ या आदिवासी फिर्यादी जातीवाचक, अश्लील शिवीगाळ करीत धमकी व दमदाटी करून जबर मारहाण करून गंभीर दुखापत झाले आहे। त्या आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातील लॉक ॲपमध्येच बंद करणे, डांबून ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना निलंबित करा। मागील 3 वर्षापासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या श्री दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना पदावरून हटवा। जय वडवी या आदिवासी युवकांची नंदुरबार शहरात पोलिसांच्या देखत चाकूने हत्याकांड प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी। आदिवासी गरीब लोकांच्या गाड्या अडवून लुटमार करणाऱ्या, त्रास देणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांवर कारवाई करा अशा मागण्या करण्यात आल्या आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। जय बिरसा, जय आदिवासी। आज खरं तर आमच्या सिल्लोड गावामधील आमचे सिल्लोड गावाचे सुपुत्र आणि या बिरसा फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य श्री सुशील कुमार पावरा सर यांना मागील काही दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासक SP हे जाणून बुजून त्रास देत आहेत। कारण की जे या जिल्ह्यामध्ये खरोखर दोरेखोर, गुंडा, वाळूमाफिया, भ्रष्टाचारी, भूमाफिया, हजारो हेक्टर जमीन आदिवासींची हडप करणारे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांना सारख्यांना भूमाफियांना जिल्हा हद्दपारची नोटीस पाठवत नाही। ते खरं तर नंदुरबार जिल्ह्याचे मूळ रहिवासी नसून ते बाहेर गावाचे आहे, बिहारी, मध्य प्रदेशचे आहे आणि त्यांच्यावर
एक नव्हे तर 10-15 गुन्हे दाखल आहेत रघुवंशीवर सारख्यांना. अनेक कलमे आहेत त्यांच्यावर. भूमाफियासारखे अनेक मोठे मोठे गुन्हे आहेत. त्यांना प्रशासन, जिल्हा परिषद त्यांना जिल्हा हद्दपारची नोटीस पाठवत नाही. आणि आमचे संघटनेचे आदिवासी समाजसेवक, आदिवासीचे बुलंदो तोप सुशील कुमार पवार सरांना हे पोलीस प्रशासक रात्री 25 जानेवारी रात्री, ज्या देशात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असताना 25 रोजी रात्री शहादाचे पोलीस अधीक्षक यांनी रात्री 12 वाजता घरात घुसून गुंडासारखे घुसून, बिना वर्दीत घुसून घरामधील मोबाईल, गाड्यांच्या चाब्या सर्व जप्त करून रात्री बेरात्री अटक करून मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून त्रास देत आहेत. खर तर या पोलीस अधीक्षकावर आदिवासी ऍट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे या पोलीस अधीक्षकावर. खर तर जे भूमाफिया आहे ते उदास फिरत आहे. भूमाफिया हे उदास जिल्ह्यामध्ये फिरत आहे. आणि जे समाजसेवक आहे त्यांना जिल्हा नोटीस, हद्दपारची नोटीस बघत आहे. ही लोकशाही आहे की हुकुमशाही हे आम्हाला कळत नाही. जर जाणून बुजून सुशील पवार सरांना त्रास दिला तर आम्ही आदिवासी संघटना जेलभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आता जास्त सहन करणार नाही. आम्ही जसे तसे उत्तर देऊ. जे जाणून बुजून काही लोकप्रतिनिधी, पुढारी हे पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्रास देण्यास थांबावे. अन्यथा आदिवासी संतापची लाट होईल. त्याला सर्व कारणीभूत पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि आदिवासी समाजाचा 9 फेब्रुवारी शहादा येथे भव्य मोर्चा आयोजित केला आहे. तरी आदिवासी बचाव मोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी 9 फेब्रुवारी शहादा येथे उपस्थित राहावे एवढी विनंती. जय जहार, जय बिरसा, जय आदिवासी.